नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी पाहणार आहोत बुलडाण्यातून। बुलडाण्यामध्ये एका सावकारानं एकाला बंदी बनवलं असल्याचं कळतंय। सर्जेराव गोरे यांना त्यांनी बंदी बनवलंय। परभणीच्या या सावकारानं सर्जेराव गोरे यांना बंदी बनवल्याची धक्कादायक माहिती समोर येते। शिवाजी भोसले असं या सावकाराचं नाव आहे। सर्जेराव गोरे हे 2 महिन्यांपासून बंदी आहेत असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। तर पोलीस मदत करत नसल्याचा आरोप देखील कुटुंबियांनी केलाय। गोरे यांच्या सुटकेसाठी कुटुंबियांनी एकंदरीत आता उपोषण सुरू केलेलं आहे। शिवाजी भोसले असं या सावकाराचं नाव आहे। परभणीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। परभणीच्या सावकारानं सर्जेराव गोरे यांना बंदी बनवल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणात पोलीस देखील मदत करत नसल्याचं कुटुंबियांचं म्हणणं आहे। त्यामुळेच या कुटुंबियांनी आता उपोषणाला सुरुवात केली आहे। जाते काढू देतात पोलीस स्टेशन मध्ये, कोणतीच दखल घेत नाही। ते म्हणतात त्या नवऱ्यावर लय मोठे पैसे, आम्ही काय करणार आहे, मेला तर मेला, आम्हाला काय गरज नाही असे म्हणतात पोलीस स्टेशन। सांगा ना, लोक म्हणतात हात तोडीन, तुकडे तुकडे करून आणून देईन तुझ्या नवऱ्याला घरी, असं पोलीस आहे सांगितलं तर पोलीस म्हणतात पैसे लय मोठे उचलले त्यात। तिकडे जळगावच्या धरणगाव परिसरामध्ये सुरू असलेल्या बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागानं हा कारखाना उद्ध्वस्त केला असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तर 2 दुचाकीसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। भूपेंद्र पाटील, गौतम माळी आणि भास्कर मराठे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। बनावट देशी दारूचा कारखाना इथे सुरू होता आणि या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही मोठी कारवाई केली आहे। यामध्ये 2 दुचाकीसह 11 ताब्यात घेण्यात आलेले आहेत। बनावट देशी दारूच्या या कारखान्यावर मोठी कारवाई झाली आहे। त्या मुद्देमालामध्ये स्पिरिट आहे, तयार ब्लेंड आहे, रिकाम्या बॉटल्सचे बऱ्याचशा मोठ्या संख्येने त्या बॉटल्स, बुची, लेबल्स आणि रिकामी खोकी असा हा सगळा मुद्देमाल आहे। त्याच्यामध्ये बॉटलिंगसाठी लागणाऱ्या 4 मशीन्स आहेत, ब्लेंडिंग मशीन्स आहेत। असा एकूण हा 11 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। या केसमध्ये जागा मालकासहित म्हणजेच घर मालकासहित 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तिकडे बुलडाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पाणी संकट कोसळलंय, कारण पूर्णा नदीचं पात्र हे आता कोरडं पडलंय। नदी आटल्यानं हिवाळ्यातच पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलंय। 25 ते 30 गावांना पूर्णा नदीतून पाणी पुरवठा होतो, मात्र पूर्णा नदीचं पात्र आता हे कोरडं पडलंय। त्यामुळे ऐन हिवाळ्यातच पाणी टंचाई गावावर ओढावलेली आहे। संपूर्ण जिल्ह्यावर पाणी संकट कोसळलंय। त्यामुळे आता गावकरी आणि एकंदरीत शेतकरी देखील मोठ्या संकटात सापडलेला आहे, कारण पूर्णा नदीचं पात्र हे संपूर्णपणे कोरडं पडलेलं आहे। नदी आटल्यानं हिवाळ्यामध्येच पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। या नदीतून तब्बल 25 ते 30 गावांना पाणी पुरवठा होतो, मात्र हिवाळ्यामध्येच या नदीचं पाणी आटलेलं आहे। नदी संपूर्णपणे कोरडी पडली आहे, त्यामुळे भर हिवाळ्यात मोठी पाणी टंचाई जिल्ह्यामध्ये जाणवू लागली आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि त्यामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी काही कर्मचारी मिळेल ते काम करतात। रिसोड आगारातील वाहक पदावर असणाऱ्या दयाल जहिरव यांनी तर भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केलाय। यातून मिळणाऱ्या पैशातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवतायत आणि हा संप लवकर मिटवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। या सरकारने आमच्या दुपट्यावर कोणताही तोडगा काढलेला नाही
आज आमच्या एस टी महामंडळामध्ये आम्हाला अतिशय तुटपुंजा पगार मिळते, त्यामुळे आम्हाला आमचं कुटुंब चालवणे अवघड झालेलं आहे। त्यामुळे आज मी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करून माझे कुटुंब चालवत आहे। आमच्या एस टीमध्ये अतिशय तुटपुंजा आणि कमी पगार असल्यामुळे आमच्या आतापर्यंत 82 बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत, ते शहीद झालेले आहेत। तिकडे यवतमाळ जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात अनियमितता असल्याचं दिसून आलेलं आहे। अवघ्या 8 दिवसातच डांबरी रस्ता उखडला गेलाय। या रस्त्यावरील डांबर चक्क हाताने उखडता येतोय आणि या कामासाठी 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते। बांधकाम विभागानं या रस्त्याचं कंत्राट पुसद येथील एका कंत्राटदाराला दिलं होतं, मात्र या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकता सगळा रोड हाताने निघत आहे। आपण ही दृश्य पाहतोय। ग्राम सडक योजनेच्या कामात खरं तर अनियमितता दिसून येते। रस्त्याच्या कामासाठी कोट्यावधींचा खर्च इथे करण्यात आला होता, मात्र अवघ्या 8 दिवसातच हा डांबरी रस्ता आता उखडू लागलेला आहे। त्यामुळे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं केलं असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि ग्रामस्थांकडून आता असंतोष देखील पाहायला मिळतोय, कारण डांबरी रस्ता हा संपूर्णपणे उखडू लागलेला आहे। ग्रामसडक योजनेचं हे काम इथे करण्यात आलं होतं, मात्र रस्त्याच्या कामासाठी 1.5 कोटींचा खर्च करून देखील अवघ्या 8 दिवसातच हा डांबरी रस्ता आता उखडू लागलाय। आपण पाहू शकता सगळा रोड हाताने निघत आहे। यवतमाळ मधली ही दृश्य आपण पाहतोय। यवतमाळ जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं हे काम आपण पाहतोय। अवघ्या 8 दिवसात हा डांबरी रस्ता उखडतोय, त्यामुळे ग्रामस्थांकडून आता असंतोष ग्रामस्थांमध्ये खरं तर निर्माण झालेला आहे। अशा प्रकारचा या ठिकाणी रोड बनवलेला आहे। हा रोड अक्षरशः हाताने निघत आहे। लहान लेकरू जन्मलेलं उकरते, घरी नेऊन टाकतो तरी स्लॅबवर थापा बसते। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील सुगाव येथील 3 शेतकऱ्यांचा 9 एकर ऊस जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शेतकऱ्यांचं जवळपास 10 लाख रुपयांचं यामध्ये नुकसान झालंय। शनिवारी सायंकाळच्या सुमारास ऊसाच्या शेतातून गेलेल्या लाईटच्या तारांचं घर्षण होऊन हा ऊस जळून खाक झालाय। या घटनेमध्ये त्या शेतकऱ्यांचे 10 लाख रुपयांचं नुकसान झालंय। विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः राख रांगोळी झाली आहे। बीडमधली ही दृश्य शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत त्यांचा हा ऊस खरं तर जळून खाक झालेला आहे। 9 एकर मधील हा ऊस जळून खाक झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं तब्बल 10 लाखांचं मोठं नुकसान इथे झालंय। महावितरणाच्या गलथान कारभारामुळे ही आग लागली असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि आता बातमी पाहूयात राज्यात पसरलेल्या धुळीच्या वातावरणाची। मुंबईसह राज्यभरातल्या अनेक भागांमध्ये आज धुळीचं साम्राज्य असलेलं पाहायला मिळतंय आणि याला कारण म्हणजे अरबी समुद्राच्या पाण्याच्या तापमानात झालेली वाढ। तर दुसरीकडे पाकिस्तानातून येणाऱ्या पश्चिमी चक्राकार वाऱ्यांमुळे राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा काही भाग धुळीनं माखल्याचं पाहायला मिळतंय। राज्यातली ही काही दृश्य आपण पाहतोय। मुंबई, पिंपरी आणि जुन्नर मधली ही दृश्य आहेत, जिथे दृश्यमानता अत्यंत कमी असलेली पाहायला मिळते। तर शहराच्या काही भागात पावसाच्या सरी देखील कोसळलेल्या आहेत। कोकणासह पुणे विभागात मुंबईतल्या हवेची पातळी खरं तर इथे खालावलेली आहे। मागील काही दिवसापासून राज्यभरामध्ये विविध संकटांचा सामना शेतकऱ्यांसोबत सामान्य नागरिकांना पण करावा लागतोय। आपण पाहतोय की वर्षभर बदलत्या हवामानाचा सगळा फटका शेतकऱ्यांना बसतोय आणि अशातच आता अरबी समुद्रामधून जे वादळ येते, पाकिस्तानमधून आलेलं वादळ अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पोहोचलंय। आज सकाळपासूनच या सगळ्या वादळाचा फटका या परिसराला बसलेल्या हवेचे धुलीकण या सगळ्या वादळामध्ये आहेत आणि
त्यामुळं आपल्याला दृश्यमानता खूप कमी झालेली आहे. मी आता पुणे नाशिक महामार्गावरती ज्या ठिकाणी उभा आहे, आपण मागं पाहू शकतो जुन्नरमधला हा शेतीचा पट्टा आहे, पण दुपारचे 2:30-3 वाजले असताना सुद्धा सर्वत्र हे सगळं धूळ दिसते. त्यामुळं प्रवास करताना अडचणी येत आहेत. आणि विशेष म्हणजे अनेक या निमित्ताने वैद्यकीय सल्लागारांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रासह गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये अनेकांना यामुळं श्वसनाचे विकार होण्याची सुद्धा शक्यता आहे. आपणही जर प्रवास करत असाल किंवा आपल्या आसपासच्या परिसरात फिरत असाल तर मास्क घालाच, कारण कोरोनाचं संकट एकीकडे असलं तरी दुसरीकडे मात्र अशा पद्धतीने या बदलत्या हवामानाचं म्हणजेच महाराष्ट्रात आलेल्या धुळीच्या या सगळ्या साम्राज्याचं हे सगळं वादळ आहे आणि त्यामुळं तुम्हाला सुद्धा याचा फटका बसू शकतो. तुम्ही सुद्धा या निमित्ताने कोरोनासोबतच याही वादळाचा सामना करा. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. याबाबत अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे जोडले गेलेले आहेत. रामचंद्र सर, आपण पाहतोय राज्यात बऱ्याच ठिकाणी खरं तर धुळीचं साम्राज्य हे पसरलेलं पाहायला मिळतंय. नेमकी काय कारणं यामागची? यामुळे काही आजार उद्भवू शकतायत का? एकूणच अरबी समुद्राच्या पाण्याचं तापमान 1 ते 2 अंश सेल्सिअसने वाढल्यानंतर तिथं हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं सुरुवातीला आणि नंतर चक्राकार वारे सुरू झाले. हे चक्राकार वाऱ्याची गती वाढत गेली आणि ते संपूर्ण आपल्या भूपृष्ठावरती आलं. त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग पासून रत्नागिरी, नंतर रायगड, मुंबई, पुणे, आता सांगितल्याप्रमाणे नाशिक, बेळगाव, इथून मला सगळ्या ठिकाणावरून फोन आले आणि सगळीकडे हीच परिस्थिती आहे. ही अतिशय विचित्र परिस्थिती आहे असं म्हणूया, कारण हवेमध्ये जे धुळीचे कण असतात त्या कणांचं प्रमाण तर वाढलेलं आहेच, पण त्या कणांबरोबर हे बाष्प आता चिकटलेलं आहे आणि त्यामुळे हे कण हवेमध्ये लटकतात. जेव्हा असे हवेमध्ये कण लटकतात त्यावेळेला त्याला आपण म्हणजे जे सकाळी आपल्याला धुळी दिसते किंवा धुकं दिसतंय त्याचं दिवसभर जर वातावरण राहिलं तर हे अत्यंत आरोग्याला घातक आहे. अशा प्रकारच्या हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे कण मोठ्या प्रमाणात बाष्प शोषून घेतात, हवा ओलसर बनते आणि ती अधिक रोगांच्या जंतूंना वाढीसाठी अतिशय पोषक ठरते. अशा प्रकारची हवा आणि हे हवामान हे आरोग्याला फक्त घातक आहे असं नाही, संपूर्ण पिकांना देखील घातक आहे. शेतीमधल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने रोग आणि किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि मानवाला देखील आरोग्याला हे घातक आहे. त्यामुळं काळजी घेणं गरजेचं आहे. ही एकूणच अरबी समुद्राकडनं येणारे हे जे वारे आहेत ते मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन येतात. गुजरातपर्यंतचा पट्टा आता त्यांनी कव्हर केला आहे आणि संपूर्ण मुंबई, त्याचप्रमाणे नाशिक, त्याचप्रमाणे पुणे, त्याचप्रमाणे जळगाव या संपूर्ण भागामध्ये आणि रत्नागिरी सुद्धा मोठ्या प्रमाणात ही धुळीचे कण दिसतात. स्पष्टता प्रकाश नाही, सूर्य देखील ढगांच्या मध्ये असल्यासारखं दिसतोय असं आताच रत्नागिरीवरनं मला फोन आला होता सकाळ पेपरचा, त्यांनी सांगितलं. आणि ही सगळीकडे परिस्थिती आहे आणि ही अतिशय घातक परिस्थिती आहे आणि या घातक परिस्थितीमध्ये एका बाजूला कोरोना, दुसऱ्या बाजूला हे हवामानाचं खराबी वातावरण, त्याच्यात वाढणारे जंतूंचं प्रमाण, श्वसनाचे आजार, अशा अनेक प्रकारचे आजार वाढू शकतात. बरं, रामचंद्र सर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यासोबतच आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी लातूरमधून. लातूरमधील विशाल नगरमध्ये एका तरुणावर हल्ला करण्यात आलेला आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यावर कोयत्यानं वार करण्यात आले. या विद्यार्थ्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे आणि त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र अज्ञात आरोपीकडून या तरुणावर हल्ला झाल्याचं कळतंय. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितीन, या विद्यार्थ्यावर हल्ला नेमका का करण्यात आला आणि आरोपीचा शोध लागलाय का? काय अपडेट? दुपारी 12 वाजताची जी घटना आहे, लातूर शहरातला अत्यंत रहदारीचा भाग म्हणून समजला जाणाऱ्या विशाल नगर मधली ही घटना आहे. आणि दुपारी 12 वाजता अचानक 3 तरुण 2 व्हीलरवरती आले आणि त्या थांबलेल्या राहुल उजळमकर नावाच्या विद्यार्थ्यावरती सपासप कोयत्याने वार केले आणि ते तिथून फरार झालेले आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन घटनेचा पंचनामा करून, घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीच्या शोधासाठी काही पथकं देखील या ठिकाणी पाठवलेले आहेत. मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीयेत. आता पोलिसांनी जो जखमी युवक आहे त्या युवकाच्या
मित्रांना वगैरे चौकशीसाठी बोलवलं आहे आणि त्यांची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. सध्या आरोपी पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीयेत. मात्र नक्कीच काहीतरी गंभीर कारण या हल्ल्याच्या पाठीमागे असू शकतं असा अंदाज पोलिसांना आहे. मात्र अद्याप ते का हल्ला झाला याची शहानिशा करण्यात पोलिसांना यश मिळालेलं नाही किंवा हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणास्तव झालेला आहे हे आत्ताच सांगणं कठीण आहे. बरं नितीन, याबाबत अधिकही अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये अहेरी शहरालगत बर्निंग ट्रॅक्टरचा थरार पाहायला मिळाला. शेतातल्या धानाचं गवत भरून येणारे ट्रॅक्टर विजेच्या खांबाला लागल्यानं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीनं पेट घेतला. अखेर ट्रॅक्टर वाचवण्यासाठी अग्निशमन बंब बोलावण्यात आला होता. तोपर्यंत ट्रॉली जळाली. मात्र कसंबसं ट्रॅक्टरला जळण्यापासून वाचवण्यात यश आलं. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. गडचिरोलीतल्या अहेरीमधली ही दृश्य आपण पाहतोय. गवत घेऊन जाणाऱ्या या ट्रॅक्टरला आग लागली. विजेच्या खांबाला हा ट्रॅक्टर लागला, त्यामुळे ट्रॅक्टरला मोठी आग लागल्याचं हे पाहायला मिळतंय आणि या संपूर्ण आगीमध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.